करत असताना हे तत्व अतिशय साधं आहे, पण या गंभीर तत्वाचा मानव केंद्रित विकास आणि जबाबदार एआयच्या दृष्टीने नेमका काय अर्थ आहे? अ, खरं तर मी जसं म्हणालो सुरक्षित संतुलित विकास आणि सुरक्षित वापर याच्यामध्ये आपण जेव्हा कुठलंही एआय ॲप्लिकेशन बनवतो, हं, तेव्हा त्याचं मानव केंद्रित आपल्याला डिझाइन करता येईल का? हा त्यातला एक महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे कुठलीही सिस्टम बनवताना मानवावर त्याचा काय परिणाम होईल याचा प्रथम विचार केला पाहिजे डेव्हलपर्सनी. हं, बरोबर. त्याच्यावर मानवी नियंत्रण हवं. हं, कारण आज तुम्ही एआयचा भस्मासुरासारखा वापर सुद्धा करू शकता. अगदी. म्हणजे आज टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे आपण पाहिलं की युद्धांमध्ये ड्रोनचा वापर होतो. अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर. आणि असे बरेच डीप फेक्स आहेत, सायबर सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे ह्युमन ओव्हरसाइट, मानवी नियंत्रण कुठल्याही एआयवर राहिलं पाहिजे, याचा या अहवालामध्ये विचार केलेला आहे. आणि नैतिक सुरक्षा. हं, का? कारण तुम्ही कुठल्याही एआयचा वापर करताना माणसांच्या हक्कांचं किंवा नैतिक मूल्यांचं उल्लंघन होणार नाही, अगदी. याचा विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे, की तुम्ही पाहिलं असेल आज आपले बरेचसे अभिनेते वगैरे कोर्टामध्ये जाऊन अगदी, अगदी. बरोबर, माझ्या आवाजावर माझा कॉपीराइट आहे किंवा माझ्या बरोबर, चेहऱ्यावर, वागण्यावर असं घेत आहेत. कारण लोकांनी याचा भरपूर दुरुपयोग केलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे नो हार्म हे जे बोलण्यात आलं प्रेस रिलीजमध्ये त्याचा अर्थ असा आहे, हे 3 परत पर्याय मानव केंद्रित डिझाइन, मानवाचं नियंत्रण राहील त्याच्यावर आणि नैतिकता हे सुरक्षित राहील. ह्याच्यावर एआयचा विकास व्हावा असं सरकारला वाटतं. अगदी हा प्रत्येकाचा अगदी स्वतःचा खास